वेगवान फटका होता, स्ट्रेट बॅटनं समोर लॉफ्ट केला होता. दोनही बॉल डॉट आलेले आहेत. धावसंख्येचा अजूनही शुभारंभ झाला नाही. पहिला डाव अर्धशतकी खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती शुभम ठाणगे अर्थात जॉन्टीची. डॉट बॉल पुन्हा एकदा दबाव चांगला बनवलाय. ऑलरेडी 101 धावसंख्येचा डोंगर तुम्ही सर करतायत. सेट येण्यासाठी तुमच्याकडे अधिकचा वेळ नाही आणि सध्याच्या घडीला या सामन्याचा विचार केला तर आक्रमणाखेरीज दुसरा पर्याय राहिला नाही फलंदाजांसमोर. त्याच कारणास्तव हवाई हल्ले तर होत आहेत. यावेळेला बॅटची बाहेरची कट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर पोहोचतोय. चांगलं बॅकअप, एक धाव. सध्या शेवटी धावसंख्येची कोंडी आता फोडलेली आहे. चौथ्या चेंडूवरती डावाचा शुभारंभ होतोय. वेलकम जेतू पाटोळे सर उपस्थित झालेले आहेत, स्वागत आहे. जे सध्या सॅकरेनला दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. हो, अपील स्ट्रॉंग, पण दोनही फलंदाज आपापल्या एंडला उभे आहेत. पंचही दोन्ही तटस्थ आहेत. आता मात्र दोन्ही पंच एकत्रित आलेले आहेत. चर्चा करण्यास अपीलनं भाग पाडलेले 7 खेळाडू आय थिंक जवळजवळ एकत्रित आले, अतिउत्साहित झालेले आहेत. अपील तर त्यांनी केलेली आहे कॉर्डबँड करता. पाहायचं आता मैदानी पंचांचा सहमतीने काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. Yes, it is batter is safe. Final confirmation from both on-field umpire. आणखीन एक डॉट बॉल. माफक एक धाव दाफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. स्टील 1 to go. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. पहिलं षटक दबदबा पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रात आपण बघत आहोत. परी वॉरियर्स 2175 शेरेचा. एकूण धावसंख्या पहिल्या षटकाची अंती अंकित झाली ती 1 ऑन बोर्ड. सामना चौथा सुरू आहे. मोठ्या विजयाच्या दिशेने याही सामन्यात आगेकूच आपण बघत आहोत. करत असताना संघ परी वॉरियर्स 2175 शेरे. षटक सुरू होते. दुसरं गोलंदाजीसाठी भूषण दाखल होत असताना पाहायला मिळतात. सेकंड पॉवर प्ले. शेरे टीमसाठी रुपेश व्यापारी यांच्या वतीनं ऑल द बेस्ट आलंय. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. शंभर धाब्याची अजून आवश्यकता. 25.00 धाब्याची आवश्यक धावगती रिक्वायर्ड रन रेट. फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय. स्वॅगचे स्वागत केले गोलंदाज भूषणच्या आणि त्याच्या विरुद्ध ठोकलाय परागनं. हा भूषण साली शेंद्रून प्रीमियर लीग आकर्षक चषक षटकार. या षटकाराच्या स्थान एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाले ती 7 ऑन बोर्ड. 7 धावा दाफलकावरती. क्रिकेटचा सी फॉर काउंटर अटॅक. प्रत्येला आता आक्रमणच करावं लागेल. परफेक्ट यॉर्कर. समोर सन्मान दिलाय. फिल्डर उपस्थित आहेत. फ्रेम मध्ये फलंदाज नव्हते पण थ्रो थोडा वाईड आलेला आहे. त्याच कारणास्तव रिस्की सिंगल धाव जी वाटत होती ती आता सहजरित्या पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या स्थान एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झालेली आपण बघत आहोत. सध्या स्कोरबोर्डवर 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या धावफलकावर. 101 धावसंख्येचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू असताना दुसऱ्या डावात हवी तशी सुरुवात तर पहिल्या षटकात झाली नाही पण या षटकात शॉर्टबोर्ड इफेक्टिव्ह स्टार्ट सध्या करून दिलाय.
तो आघाडीला फलंदाज परत न सिंगल स्ट्राइक रोटेट ऑन स्ट्राइक आता आपण बघत आहोत जयेशला. कमी गतीने टाकलेला बॉल स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. युजिट जयचा जय जयकार, त्याच्या फलंदाजीचा आकार, या डावाचा हा निर्णायक दुसरा षटकार. एकूण धावसंख्या दाफलकावरती या षटकाच्या साइड अंकित होत असताना 14 ऑन बोर्ड. या षटकात दाफलकाचा चांगला वेग दोन्ही फलंदाजांनी मेंटेन केलेला आहे. फुल टॉस स्वीप केलाय, पाठवलाय मिडविकेटला. फिल्डर त्याच्या आवाक्याबाहेर टप्पा घेतला, उसळला, तसा बॉल मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर कोसळला. वन मॉस ओव्हर दी रोप, येतोय तो चौकार. गुड शॉट. या चौकारच्या सारण्या एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित होती ती 18 ऑन बोर्ड. 18 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 101 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. दुसरा डाव आणि दुसऱ्या डावात खास करून पहिलं षटक इकॉनॉमिकल कामगिरी होती दीपेशची, पण आता भूषण या षटकात आतापर्यंत 4 बॉल मध्ये आपण बघत आहोत. एकंदरीत 17 धावा खर्च केलेल्या आहेत. बॅकफुटवर आले, कट केल्या बॉल, आता काढला बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूला. आउटफील्ड अत्यंत वेगवान, भागविल का भाग अशी परिस्थिती. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण त्याला पोहोचण्यापूर्वी बॉल पोहोचलाय. डिपिश बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या चौकारच्या सारण्या एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाले. मार्गस्थ झाले ती सध्या 22 धावा. बावीस धावा सध्या स्कोरबोर्डवर. 22 ऑन बोर्ड. 79 धाब्याची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. बॉल बाकी आहेत 19. समोर ड्राइव्ह करतात, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, पण थ्रो देण्यामध्ये इंटरेस्टेड नव्हते कारण बॅकअप नव्हतं. एक्स्ट्रा रनची शक्यता नाकारता आली नसते. आणखीन एक सिंगल धाव, सिंगल षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ सेकंड ओव्हर. पॉवर प्लेच्या 2 षटकांची अंती. एकूण धावांकित होत्या 23-23. विजयासाठी अजूनही 78 धावेची आवश्यकता. बॉल बाकी आहेत 18. षटक सुरू होते तिसऱ्या. मयुरेश गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यात बॉलिंग डिपार्टमेंटची देखील कामगिरी चांगली राहिली होती गोकुलगावच्या विरुद्ध खेळत असताना, परंतु सध्याच्या घडीला आपण बघत आहोत या सामन्यात दबदबा पहिल्या डावात पाहायला मिळाला शुभम ठाणगेचा. आणि सध्या आपण बघत आहोत शॉर्ट बॉल. यावेळेला बॅकफुटवर जात असताना पूल केलाय, गुल केलाय सीमारेषेकडे. पंच आता कन्फर्म करतात इट्स अ मिनिमम और मॅक्सिमम. एस इट इज मिनिमम. वन मास ओव्हर दी रोप, येतोय तो चौकार. झेलची संधी आता बनली आहे आणि आली आहे पहिली विकेट. जयेश माघारी परतोय. 27 ला पहिला आदरा. टीम शेख क्रिकेट संघाला फलंदाज बाद. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होते पंकज. जयेश माघारी परतलेले आहेत. पहिल्या सत्रात गोलंदाजांची हवी तशी कामगिरी झाली नाही, परंतु आता सध्या घडीला फलंदाजींची देखील थोडीफार पार्टनरशिपची बिल्डअप झाली होती, तीही ब्रेक झालेली आहे. दाखल झालेत पंकज आणि पहिल्या बॉलवरती त्याचा जबरदस्त प्रदर्शन केलंय. बॉलला सीमारेषेचं दर्शन, षटकार.
या षटकाराच्या साहाय्याने एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होते ती डबल डिजिट डबल फिगर 33 धावा.
हॅलो 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 चेक हॅलो चेक. सामनावीर पुरस्कार 23 बॉल 79 धाब्याची बादली विस्फोटक संचपणे केले. वन्स अगेन शुभम ठाणगे अर्थातच जॉन्टी ठरतोय. परी वॉरियर्स 2175 शिरेच्या विजयाचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच. रुपेश व्यापारी लिजन प्लेअर शेरेचे यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज देखील शुभमच्या अकाउंटवर जमा झालेलं आहे. तरणे काकांच्या शुभस्य या सामनावीर पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. या शुभम प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ओपनिंग पेअर पाठवा लगेचच. फिल्डिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट आहे आपली फिल्डिंग ही सेट करा, क्षेत्ररक्षण सज्ज करा. हॅलो चला री अनाउन्समेंट आहे. शुभम या आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारत 23 बॉल 79 धाब्याची जबरदस्त खेळी ज्यानं साकारली. तरणे काकांच्या शुभ हस्ते हा सामनावीर पुरस्कार आपण देतोय. आणि अर्धशतकी खेळीसाठी सिनियर प्लेअर शेज रुपेश वारे यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. रुपेश व्यापारी यांच्या वतीनं जे ऑनलाईन शुभमच्या अकाउंटवर जमा झालेलं आहे. या शुभम लगेचच आपला पुरस्कार स्वीकारा. चालू सामना सुरू होतोय. दोन संघ सज्ज झालेले आहेत. जय बजरंग साने आणि त्यांच्या विपक्ष संघ आपल्याला पाहायला मिळेल. ओम साई आवाज स्पोर्ट्स पाली. चला 12 मॅन पाठवा दोन्ही टीम. जय बजरंग सानेनं जिंकला टॉस. फिल्डिंगसाठी स्वीकारलेलं आहे तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन त्यांनी दिलेलं आहे टीम ओम साई स्पोर्ट्स आवाज पाली क्रिकेट संघाला. या सामना सुरू होतोय. ऑनफिल्ड अंपायर दाखल होत आहेत. संदेश किशमतराव सर, त्याचबरोबर माधव ठाकरे सर. थर्ड अंपायरच्या भूमिकेत अजय अब्दुल्ले सर आपल्या समोर जॉईंट आहेत. त्यांचे स्वागत आहे. निर्णायक सत्र आजच्या शेड्यूलनुसार 5वा सामना सुरू होतोय. संजय आणि त्याची सोबत येते कुणाल. तर गोलंदाजीसाठी करण सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. बरोबर 1:09 स्थानिक वेळ. 1 पर्यंत टाइम काउंटर सुरू होतोय. हॅलो हॅलो पहिला बॉल फिरवलाय स्क्वेअर लेगच्या बाजूनं. काढलाय बॉल. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मान्यवर उत्तमदादा पाटोळे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. उत्तमदादा पाटोळे आणि आपला सर्व मित्र परिवार, आपणा सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि शेरे परिवारीर शेरे हा संपूर्ण संघ आपल्यासाठी
बुधाजी दादा भाकरे यांच्या वतीनं तुमच्यासाठी शीतपेयाची व्यवस्था. इथे झेलची संधी आलेली आहे आणि हा झेल टिपलाय. मोठी विकेट मिळतीये. महत्वाचा मोठा मासा गळाला. बॅट्समन संजोग तंबूच्या आश्रयाला. चौकारानं डाव सुरू केला होता संजोगने, परंतु करणला आता घवघवीत यश मिळालेलं आहे. पहिला फलंदाज बाद होतोय. ओमसाई आवाज स्पोर्ट्स पालीला 4 वरती पहिला धक्का आता बसतोय. नवीन फलंदाज कुरालजी सोबत देण्याकरता दाखल होतोय पवन. विकेट किपरचं चांगलं बॅकअप येताना पाहायला मिळालं. तेजस यांचा चांगलं जजमेंट, चांगला झेल संपादित होतोय. महत्वाचा मोठा अडसर, मोठा व्यत्यय आता दूर केलेला आहे गोलंदाज करण. ऑनलाईन बिबरची दिलगिरी आम्ही व्यक्त करत आहोत. ऑलरेडी आज विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. लोड सेटिंग देखील सुरू आहे. विद्युत वाहिनीचं काम सुरू आहे. त्याच कारणास्तव समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, परंतु सध्या घडीला तरी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झालेला आहे. ऑनलाईन विवर जे आमच्या समेत ग्रामीण टेनिस.in या वायड्याच्या माध्यमातून जॉईन झालेल्या आहेत त्या सर्वांचं स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. क्रीडा नगरीमध्ये उपस्थित जे दर्दी क्रीडा रसिक उपस्थित आहेत. अनेक टीम्स आज आपण पाहता या विभागातून बिलॉंग करत असताना आज दाखल झालेल्या आहेत त्या सर्वांचं स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. व्हॉट अ शॉट. जितकी जास्त उंची तितका जास्त अंतर. बॉल होतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. A1 पवनचा हा A1 ब्रँडेड षटकार. षटकाराच्या सरण एकूण धावसंख्या दाखल करते अंकित झाले ती 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर. चौकारानं यापूर्वी डाव सुरू केला होता संजोगनं, तो बाद झाला. पवन जसा दाखल झाला त्याने फलंदाजीची पारदर्शकता दाखवलेली आहे. ऑन साइडला या वेळेला गॅपमध्ये खेळतायत. चेस फिल्डरसाठी पोहोचतायत. चांगला बॅकअप. स्ट्रेटिश लॉंग ऑन इन ऍक्शन मिळेल ते एकच धाव. धावसंख्या सिंगल एकूण अंकित झाले ते 11. 11 धावा सध्या स्कोरबोर्डवर. Still 2 to go. ऑन स्ट्राइक आघाडीला कुणाल. फुलटॉस आणि फुलटॉस फिरवलाय, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेची समांतर फटका जो देऊन जातो. 440 ओव्हरचा झटका. गोलंदाज करण आणि त्या सोबतीनं टीम साने क्रिकेट संघाला षटकार. षटकारांना धावसंख्या दाखल करती एकूण अंकित होते ती 17 ऑन बोर्ड. 17 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. कुणालची देखील विस्फोटक सुरुवात, विश्वासक सुरुवात. धावसंख्या 17. ओ समोर समोर केले आक्रमण. यावेळेला पाठवलाय बॉल हवाई यात्रे करता लॉंग ऑनला. हा बहारदार फटका. षटकार. करणच्या विरुद्ध पहिल्या षटकात 23 रन येताना पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना ओमसाई स्पोर्ट्स आवाज पाली क्रिकेट संघाची. 2 बॉल 12चं योगदान. कुणालचं 2 षटकार त्याच्या बॅटमधून. पवनचं 2 चेंडू 7 धाब्याचं योगदान. 1 षटकार 1 सिंगल त्याच्या बॅटमधून. बाद होत असताना आपण पाहिला आघाडीला संजोगला 2 चेंडू 4 धाब्याचं योगदान त्याने दिलं. प्रत्येक फलंदाजानं बाउंड्री हिटिंग झोन आणि खास करून त्या झोननुसार स्कोरबोर्ड मेंटेन केलेला आहे. धाबा बनलेले 23-23. षटक सुरू होते. दुसरं बॉलिंग मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नितेश. सेकंड पॉवर प्ले. फर्स्ट पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर या डावाची तितकीच चांगली सुरुवात
झालेली आहे. 23 धाबेचा फ्लाइंग स्टार्ट मिळालेला आहे. स्वप्नबद्ध सुरुवात या सामन्यात होत असताना बॅटिंग करणारी टीम ओम साई स्पोर्ट्स आवाज पाली क्रिकेट संघाची. सेकंड पॉवर प्ले. हो, पहिला बॉल फुल टॉस पण मिसटाईप फटका. वाईड स्पीडवरचा फिल्डर जज करतोय. साधा सोपा सहज झेल आता सुटलेला आहे. 12th मॅनच्या प्रतिक्रिया स्पष्ट आपण बघत आहोत. टेन्शन आता जय बजरंग साण्याच्या 12th मॅनचाही वाढलेला आहे. साधा सोपा सहज झेल सुटतोय. अगदी जितक्या सहजतेनं साबण हातातून निसटावं तितक्या सहजतेनं बॉल आता हातातून निसटलाय. समीर होते त्या ठिकाणी. समीरला मात्र साम्य साधता आलं नाही. कॅच ड्रॉप जीवदान. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑफटमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिला. सरळ विकेट किपरच्या हातात निघून जात असताना डॉट बॉल छोटेखानी कमबॅक सध्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण बघत आहोत गोलंदाज करत असताना. स्ट्रेट बॅटर समोर लॉफ्ट केलाय. फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चालला निघून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या षटकाराच्या सरणे एकूण धावसंख्या 30. 5 बॉल मध्ये 18चं योगदान देतोय कुणाल. तर ऑन साइडला दिशा दिली. मिडविकेटला गॅप मोठा आहे आणि धावांचाही तोटा पाहायला मिळत नाहीये. बरोबर बॉल छोटू खेळाडू कक्षाच्या दिशेनं मार्ग शोधतोय. येतोय तो खणखणीत चौकार. या चौकाराच्या सारणे एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होती 34. 34 धावा. ऑन साइडला स्लॉग इट. व्हाट अ शॉट. हॉट शॉट ऑफ द टूर्नामेंट. यूज इट. मॅसिव्ह इट. गोइंग अँड गॉन. इट्स अ टावरिंग इट. सिक्सर. या षटकाराच्या सारण्या मात्र एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होती ती 41 बोर्ड. 40 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिलं षटक 23 धावा फ्रंटलाईन गोलंदाजाच्या विरुद्ध आले आणि या षटकात देखील आता नितेशच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा धारण करत असताना फलंदाज कुणाल त्याचा अनस्टॉपेबल शो सध्या सुरू झाला. इट्स इट इज डेड बॉल. नवीन नियमानुसार हा डेड बॉल आता घोषित करण्यात आलेला. लगेचच पंचांचा तो स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो. मागच्या सामन्यात 100 धावा टीम शेरेनं बनवल्या होत्या. आतापर्यंत तर 40 धावा बनलेल्या आहेत. पाहायचं तो उच्चांकही आता मोडीत काढला जाईल का. ऑफटमच्या बाहेर चांगला फुल लेंथ क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ड्रिल करू दाखवत आहेत. चेंडूबादचा संपर्क साधता आला नाही. डॉट बॉल. षटक समाप्तीची घोषणा. नितेशच्या विरुद्ध आलेले आहेत. त्या निर्णायक सेकंड पॉवर प्ले मध्ये दुसऱ्या षटकात 17 धावा. स्कोर आपण बघत आहोत 2 ओव्हर अंतिम 20.00 धाब्याच्या धावगतीनं 40 धावा. 41 बोर्ड.
ओ फुल टॉस आणि फुल टॉस पाठवलाय हवाई यात्रेकरता आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह हिट पवनच्या बॅट मधून हा दमदार षटकार. फार दूरवर या बॉलला प्रवास करावा लागला राहुलच्या विरुद्ध. आक्रमक पवित्रा षटकाराने धावसंख्या 46-46. 4 चेंडू 14चं योगदान देत आहेत पवन, तर त्यांची सोबत देत आहेत कुणाल. 7 बॉल 28चं योगदान देत असताना टॉपेज विकेटची संधी बनली आहे. विकेट किपर जज करतोय आणि आता जल संपादित अखेर पवनला रोखण्यात यशस्वी होतोय तो गोलंदाज राहुल. 46 ला गमावलाय दुसरा गडी. ओम साई स्पोर्ट्स आवाज पालीनं फलंदाज बाद. सेहेचाळीस धाबा सध्या स्कोरबोर्डवर. दुसऱ्या विकेटसाठी जी पार्टनरशिप 42 धाब्याची बिल्डअप झाली होती ती आता ब्रेक करण्यात आलेली आहे. हो बॅकफुटवर जात असताना पूल केला बॉल गुल केलाय सीमारेषेच्या बाहेर. काय कॉन्फिडन्स दाखवलाय नवीन फलंदाज वासुदेव तरनेनं. पाठवल्या बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकारासमेत सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या धावफलकावरती होत असताना एकूण धावा पाहायला मिळत आहेत 52. प्रत्येक फलंदाजानं बाउंड्रीनं वैयक्तिक खातं खोलेलं आहे. हे देखील नवल या डावाचं हे देखील एक अद्भुत दृश्य आहे. धाबा बनलेले आहेत 52. 7 बॉल 28चं योगदान आघाडीसाठी कुणाल देतो जो सध्या नॉस्ट्राकर एंडला. 400चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट आणि सध्या सोबत वासुदेव देतोय. नवीन फलंदाज जो पोचलाय आणि पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधून या निर्णायक 6 धावा येत असताना आपण बघत आहोत. षटकारांना धावसंख्या 52. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज तयार राहुल. ओ समोर ड्राइव्ह केलाय शॉर्ट बॉटम हँड. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचतोय. चांगलं बॅकअप. 1 धाव. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. सिंगल धाबेने एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होती ती 53-53. स्ट्राईक आता कुणालकडे रोटेट करण्यात आलेली आहे. चला स्पीडअप अपेक्षित जरा गाय करा. 5वा सामना सुरू आहे. यानंतर 3 मॅचेस पेंडिंग आहेत. कांबारे आणि त्यांच्या विरुद्ध गोकुळगाव यानंतर होणारा सामना. बोथ टीम कॅप्टन्स बी गेटिंग रेडी फॉर ऑफिशियली टॉस बिटवीन ड्रिंक्स ब्रेक. धाबा 53 बनलेले आहेत. फलंदाज 2 बाद झालेले आहेत. तिसरं षटक सुरू आहे. ड्रिंक्स ब्रेक होईल तेव्हाच जर आपण उपस्थिती दाखवली कॅप्टनसाठी टॉस करता कांबारे आणि गोकुळगाव तरी ते आवश्यक असेल. लक्ष असू द्या. लाईन चांगली आहे. डॉट बॉल आणि सध्या डॉट बॉलनं छोटेखानी कमबॅक त्या ठिकाणी करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज राहुलला. ऑफटमच्या बाहेर चांगला फुल लेन टाकला होता. चेंडू बॅटचा संपर्क राहुलला घडवता आला नाही. डॉट बॉल. 2 षटकार 1 सिंगल 1 विकेट 1 डॉट. 5 बॉलमध्ये त्यानं धाबा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत एकंदरीत 13. शॉर्ट ऑफ लेंथ
बॅकफुटवर जात असताना यावेळेला पूल केलाय, पण पूलचा फटका फसतोय. फलंदाज बाद, सफलता मिळतीये. गोलंदाज राहुलला या षटकातील दुसरी, तर बसतोय धक्का. षटकाच्या समाप्तीनंतर 53 ला तिसरा. टीम ओमसाई स्पोर्ट्स आवाज पालीला. 9 चेंडू 28 योगदान देत असताना कुणाल माघारी परतलेले आहेत. 53 धावा 3 षटकात बनलेले आहेत. यानंतर होणारा सामना साने आणि त्यांच्या विरुद्ध पाली. बॅटिंगसाठी नवीन बॅटर विनायक दाखल होत आहेत वासुदेवजी सोबत देण्याकरता, तर गोलंदाजीसाठी 4थ्या षटकात तेजस सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. चला जरा घाई करा, थोडं फास्ट खेळा. दोन्ही 40+ चे खेळाडू सध्या आपापल्या बॅटिंग एंडला. वासुदेव आणि त्याचबरोबर विनायक. भरपूर साऱ्या वर्षाचा अनुभव या दोन्ही फलंदाजांकडे आणि महत्वाच्या सामन्यात देखील लागावा लागेल. कम्प्लीट पॅकेज. एक्सपिरियन्स इज द बेस्ट कंटेंडर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असतो आणि तोच अनुभव आता या 2 षटकात झोकावा लागेल वासुदेव आणि त्याचबरोबर विनायकला. आणि विनायक यांचे दोन्ही चिरंजीव देखील स्टार्टिंग 11 मध्ये, ही देखील जमेची बाब आहे. ओ पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती दाखवले गोलंदाज तेजसला सीमारेषेचा रस्ता. षटकार. क्या बात आहे. जलवाय झुंबेश. माधव ठाकरे सरांची एक वेगळी साध आणि त्यावरती संपूर्ण टेनिस क्रिकेट चाहता वर्ग मात्र फिदा सध्या ते देखील हळूहळू आता रंगात येत चाललेले आहेत. तेजसच्या विरुद्ध षटकार. वैयक्तिक वासुदेव 3 चेंडू 13 योगदान देत आहेत, तर सांघिक धावसंख्या मात्र या षटकाराच्या साहाय्याने पुढे मार्गस्थ झाले. 59 59 धावा. मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. मॅच बॉलला सामना आपण कंटिन्यू करूयात. हल हल ठीक हल. यानंतर होणारा सामना कांबारेड्डी त्यांच्या विरुद्ध गोकुलगाव. दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित व्हा. वासुदेव माघारी परतताना पाहायला मिळतात. 59 धावा दाफलकावर. 4 फलंदाज आतापर्यंत गमावलेले आहेत. दाफलकाचा वेगही चांगला, परंतु 4 टॉप ऑर्डरचे बॅटर आउट झालेत. हे देखील आता तितकीच जमेची बाब आहे. बॅटिंग करत असताना ओम साई स्पोर्ट्स आवाज पाली क्रिकेट संघाकरता. एकूण धावसंख्या 59 59. नवीन फलंदाज बॅटिंग साठी दाखल होतो यश. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केलाय. फिल्डर उपस्थित आहेत, पण थ्रो थोडा वाईड येतोय.
तिन्ही यष्ट्या समोर होत्या, बॅटर फ्रेम मध्ये नव्हता, रनआउटचा चान्स नाकारता आला नसता, परंतु डायरेक्ट हिट देता आला नाही. त्याच कारणास्तव तो वायडिश मिडॉनचा फिल्डर स्वतःवरती थोडा नाखुश नाराज आहे. संदेश होते त्या ठिकाणी सिरीज. एक सिंगल धाव स्कोरबोर्डवर सध्या टोटल आपण बघत आहोत 60 धावा. पिता पुत्राची जोडी सध्या ऑन विकेट आपण बघत आहोत. गोलंदाज तयार तेजस. ऑन साइडला दिशा देत असताना बॉल पाठवलाय काव कॉर्नरला, मिसफील्ड. क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही पायांमधून बॉल फरार, सीमारेषा पार, चौकार. क्या बात आहे. माधव ठाकरे सर आता मात्र रंगात आले. त्या फलंदाजी किंबहुना विनायक यांची भरलेली आहे. चौकारड्या धावसंख्या 64. हो, लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे पण तो सांगतायत नो बॉल. नेक्स्ट बॉल आता असेल फ्रीट. संधी बनली ती फलंदाज विनायकला पाय सध्या संधीचं सोनं होईल का. अतिरिक्त एका धाब्याने एकूण धावसंख्या दाखलवरती अंकित होते ती 65. once again no. फ्रीट also कंटिन्यू. आणखीन एकचा धाव गोलंदाजाने क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल आता रिदम गमावलेला आहे. सासष्ट धावा स्कोरबोर्डवर, 66 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. फुलटॉस आणि हा फुलटॉस भिरकावलाय. डीप मध्ये फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याबाहेर, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. या षटकांना धावसंख्या 72. या बलेला चांगलं कंट्रोल, स्लोवर बन, फिंगर मोल केले होते. फसवा चेंडू होता, लाईन रीड करता आली नाही. विनायकला डॉट बॉल. षटक समाप्तीची घोषणा. 14 षटकात 19 धावा देत असताना तेजसनं एक विकेट कॅरी केलेली आहे. तर सांघिक धावसंख्या मात्र ओम साई स्पोर्ट्स आवाज पालीची 4 ओव्हर नंतर 4 विकेटच्या मोबदल्यात 18.00 धाब्याच्या धावगतीने 72. प्रोजेक्टेड स्कोर सध्या दाखवतोय 90चा आकडा. तो जर गाठायचा असेल तर आता अंतिम षटकात यशला यशस्वी कामगिरी करावी लागेल. यानंतर होणारा सामना संगणक उपस्थित व्हा. कांबाराडे त्याचबरोबर जय महाराष्ट्र गोकुळगाव. गोलंदाजीसाठी राहुल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चला, वेळेचा अपव्यय नको, थोडी घाई करा, थोडं फास्ट खेळा. लास्ट ओव्हर सेकंड स्पेल मध्ये तयार होतो राहुल. हो, पहिला बॉल बॅकफुटवर जात असताना दिशा दिली आहे. मिसफील्ड, थर्ड बॅनला बॉल मागे निघालाय. फॅनलेगचा फिल्डर पोहोचतोय. लॉंग स्टॉपला पायाच्या साहाय्याने चेंडू लाडवलाय पण थ्रो खराब आहे.
3 धाबा रोखता आल्या नाही. ट्रिपल बरोबर टीमची टोटल सध्या पोहोचली पुढे 75. 75 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. तीन धावा पहिल्या बॉलवर. एकूण धावसंख्या धावफलकावर 75-75. लाईन चांगली आहे. लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध हलकीशी हरकत करत असताना बॉल विकेट किपरच्या हातात निघून चाललाय. गोलंदाज कमबॅक करत असताना सेकंड स्पेल मध्ये आपण बघत आहोत. राहुलला डॉट बॉल. धावा स्थिर 75-75 ऑन बोर्ड. 4 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ ओम साई स्पोर्ट्स. आवाज पाली. बॅटची कडा होती. विकेट किपरचा प्रयत्न तर सुरू होता. धडपड त्याची सुरू होती पण तो अपयशी राहिलाय. ओव्हरथ्रो. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. तालमेल म्हणजे क्रिकेटमध्ये गरजेचं असतं त्याचा सक्त अभाव आपण बघत आहोत. कॅच ड्रॉप. 2 धावा. टीमची टोटल डबल डिजिट मध्ये मॅजिक फिगर मध्ये 77. 77 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पहिल्या डावाचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. स्टॅकर एंडला तयार. विनायक. मिस टाइम. झेलची संधी. स्कोरलेगचा फिल्डर पोहोचलाय पण त्याच्या पुढ्यात बॉल पडलेला आहे. जोपर्यंत बॅक केलं जाईल. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न तर यशनं चालवला होता पण नकार येतोय. आणखीन एक दुहेरी धाव ऍड होताना दिसेल स्कोरबोर्डवर. टीमची टोटल 79. 79 धावा याचबरोबर स्कोरबोर्डवर. लास्ट 2 बॉल बाकी आहेत. फुल टॉस. स्टेप आउट झाली. दिशा दिली आहे. टर्न केलाय बॉल. मिड विकेटला फिल्डर उपस्थित. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पण नकार. आता दिला यश. एकच धाव. एकूण धावसंख्या 80. 81 बोर्ड. 80 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 फलंदाज गमावलेत. पायचे अंतिम बॉल वरती एक्झॅक्टली काय घडतंय. किती धावसंख्येचं टार्गेट सेट होईल. कव्हर्सला जबरदस्त फटका. व्हॉट अ शॉट. जितकी समर्पक सुरुवात शेवटी तितकाच गोड होतोय आणि शेवटच्या बॉलवरती यशची तोडफोड. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. 1 लेवल अप. SPL ब्रँडेड षटकार. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव समाप्त झालेला आहे. धावा बनताना पाहायला मिळाले 86. 86. 87 धावसंख्येचं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये चेस करावं लागेल जय बजरंग साने क्रिकेट संघाला. यानंतर होणारा सामना संघनायक उपस्थित व्हा. लगेच आपण करत आहोत टॉस. कांबारे आणि त्यांच्या विरुद्ध जय महाराष्ट्र गोकुलगाव. कांबारे टीमचे संघनायक उपस्थित झालेले. जय महाराष्ट्र गोकुलगाव कॅप्टन विनंती आहे आपण लगेचच उपस्थित व्हा. त्या ठिकाणी मंचावरती उपस्थित आदरणीय दिनच्या शुभस्थ केलं जाईल. टॉस. तरणे काकांच्या शुभस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. या संघनायक पोचा दोन्ही टीमचे.
हॅलो. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन किसन काका तरणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. छत्रपती स्पोर्ट्स कांबारे आणि त्यांना फाईट करेल टीम जय महाराष्ट्र गोकुळगाव. टॉस होतोय. टेल इज कॉल. हेड येतोय. गोकुळगाव संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय. काका 2 मिनिटं आपण थांबा. निर्णय कळवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रात तुम्ही सामना गमावला. आता दुपारच्या सत्रामध्ये येत आहे. काय नवीन स्ट्रॅटेजी? 5 षटकांची मॅच आहे. कशा पद्धतीनं कांबारे टीमला रोखाल? 5 षटकात आम्ही कमीत कमी त्यांना 40 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जरूर. आणि गोकुळगावचा शहापूर तालुक्याचा ठाणे जिल्ह्याचा सुपरस्टार जो तुमच्या टीमला बिलॉंग करतोय, ISPL साठी सुद्धा निवड झाली आहे. जेडी मध्ये टीम मध्ये दिसत नाहीये. आज गोकुळगावची मॅच म्हणजे भरपूर सारे प्रेक्षक जेडीला पाहण्यासाठी मैदानावरती येत आहेत. त्याचबरोबर लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा. आणि भरपूर लोक विचारत आहेत जेडी खेळायला नाहीये, काय कारण? ISPL मध्ये जे निवड झाल्यामध्ये त्यांना बंद केलेलं आहे इतर टुर्नामेंट खेळण्यासाठी, त्याच्यामुळे तो नाही. ओके. ISPL खेळणार आहे निश्चितच. जरूर आज मैदानात नाहीये. मात्र आपल्या गोकुळगावचं आणि शहापूर तालुक्याचं ठाणे जिल्ह्याचं नाव त्यानं मोठं केलंय. गोकुळगावकरांसाठी आणि आपल्या सर्व परिसरासाठी ही फार मोठी मानाची गोष्ट आहे. नाणेफेक जिंकला. फिल्डिंग स्वीकारली आहे. कांबारे टीमला बॅटिंग करायची आहे. 5 षटकांची मॅच. पहिला सामना तुम्ही जिंकलाय. इथं कशी स्ट्रॅटेजी असेल? गोकुळगावसाठी किती धावा जमवाल? आम्ही 75 ते 70 धावांचं आव्हान ठेवू. 75 ते 70 धावांचं आव्हान तुम्ही ठेवाल. निश्चित. तुम्हाला पण एक प्रश्न आपुलकीचा, SPL विषयी काय सांगाल? आयोजन कसं वाटलं? खूप चांगलं आयोजन आहे. आम्ही प्रथमच तिथे खेळतोय. आम्हाला तुम्ही संधी दिली त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद, आभारी. नक्कीच नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा असतील. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर गोकुळगावनं फिल्डिंग स्वीकारली आहे. कांबारे संघ फलंदाजी करेल. काका 2 मिनिटं आपण थांबा. टीव्ही स्क्रीनवरती मित्रांनो आपल्यासोबत किसन काका तरणे आहेत. पहिल्या पर्वापासून तुम्ही आवर्जून SPL साठी तरी उपस्थित असतात. मॅच चालू करा. मॅच चालू करा. काका आमच्या सोबत जोडले गेलेत. काका, तुमची आणि SPL ची शेंद्रून प्रीमियर लीगची नाळ कशी जोडली आणि क्रिकेटवरती तुमचं किती प्रेम राहिले? मुलं आहेत ही सर्व आमचे खेळाडू आहेत ना, हे सर्व माझीच मुलं आहेत. त्यामुळे आता मला ह्या तुमचा एक जे मंडळ बनवतो तुमचा एक कार्यक्रम, त्या मंडळाला माझा मोठा सहकार्य आहे आणि आम्हाला ह्या गोष्टीचं फार समाधान आहे. एक जितू पाटील, राम पटोले, हे पण आपली सगळी आपली मंडळी, हे आपण त्यांना सहकार करण्यासाठी येतो इथे. धन्यवाद. जरूर काका. जोपर्यंत तुम्हाला शक्य होईल आपण सातत्याने येत राहा. आपला मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर तुमचा प्रेम आणि तुमचं मार्गदर्शन असंच आम्हाला सातत्याने लाभू द्या अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. हे होते किसन काका तरणे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. भरपूर प्रेम काकांचं SPL वरती आणि क्रिकेटवरती राहिलंय. मैदानावरती त्यांची सर्व मुलंच खेळतायत असं ते नक्कीच सांगतायत. मुलं आणि नातू सगळेच मैदानावरती त्यांचे घरचीच टीम आणि घरच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. नाणेफेक कक्षामधनं आपल्याला बातमी कळाली. टॉस जिंकला तो जय महाराष्ट्र गोकुळगाव या टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. जय बजरंग कांबारे संघ मैदानावरती प्रथम फलंदाजी करेल नेक्स्ट मॅच मध्ये. विद्यमान सामना 3 चेंडू टाकून झाले. धावफलकावरती 1 गडीबाज 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. साने संघ मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी उतरलेला आहे. सुरुवातीला पहिला झटका अगदी लवकर मिळालाय. फलंदाज तुषार बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी करण मैदानावरती आलाय स्ट्राईक वरती.
इथे हा चेंडू पहा, बॅट फिरवली, सरळ विकेट किपरच्या हातात, निर्धाव. मान्यवर उत्तमदादा पाटोळे या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आज भरपूर सारे प्रेक्षक, मार्गदर्शक मंडळी आपल्याला या ठिकाणी मंचावरती पाहायला मिळतीये. क्रिकेटवरती नितांत प्रेम सर्वांचं राहिलंय, सर्वांचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण पाहताय एक सिंगल धाबेच्या मदतीनं स्कोरबोर्डला थोडंसं हलवलं. पहिलं षटक, गोलंदाज कुणाल गोलंदाजी करतोय. ओव्हर नंबर 1 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे आणि पहिला झटका सुद्धा त्यानं दिलाय. एक षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर सिक्सर, विकेट, डॉट, सिंगल अशा पद्धतीचं अनालिसिस आपल्याला इथं पाहायला मिळतंय. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाज कुणाल राईट मोर द विकेटनं हा चेंडू पहा, विकेटच्या मागे कदाचित चूक केली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे, डायरेक्ट हिट झालंय. दुसऱ्या धावेसाठी धावले, नजर हटी, दुर्घटना घटी आणि ही दुसरी धाव सुद्धा इथं कंप्लीट झालेली आहे. चांगल्या पद्धतीने इथे रनिंग बिटवीन द विकेट, एकमेकांमध्ये उत्तम कॉलिंग आणि त्यानंतर या 2 धावा कंप्लीट केल्या. षटक क्रमांक पहिलं संपलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती जोडल्यात. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती आपण पाहताय साने संघ. 5 षटकांची मॅच, पूर्वार्धातील पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. 10 धावा जोडल्यात. सुरुवात आपण पाहाल तर शांतपणे, संयमी आणि अभ्यास पूर्ण केली आहे. तेजस खेळतोय 3 धावांवरती, करण एका सिंगल धावेच्या मदतीने खेळतोय. एकंदरीत पहिल्या षटकाचा अनालिसिस, 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात केली जाईल. ओमसाई आवाज पाली संघाच्या वतीनं षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी संजोगच्या खांद्यावरती. संजोग तरणे मैदानावरती गोलंदाजीसाठी आलाय. अर्थातच किसन काका तरणे यांचे सर्व मुलं आणि नातू हा परिवार मैदानावरती खेळतोय आवाज पाली संघासाठी. त्याचबरोबर सर्व पालिकरांचा हा संघ मैदानावरती. इथे अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत. पंच नॉट आउट इशारा करत असताना लेग, एक सिंगल धाव. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला येतोय, लॉंग ऑन वरती फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडून फेकतोय. एकच सिंगल धाव. 12 धावा धावफलकावरती. पहा मित्रांनो, तुम्हाला एलबीडब्ल्यू ची विकेट हवी असेल, गोलंदाजी करत असताना जर तुम्ही अंपायरच्या मधोमध आलात तर समोर अंपायरला जर दिसलं नाही तर तिथे तुम्हाला विकेट मिळणार नाही. याची काळजी आपण गोलंदाजी करत असताना आपला अँगल पकडून गोलंदाजी करा. जर तुम्हाला एलबीडब्ल्यूच्या विकेटच्या वेळेला जर अशा प्रकारच्या अडचणी आल्या तर अंपायर जर दिसलंच नाही तर आऊट देतील कसे. चांगल्या पद्धतीने इथं संजोग गोलंदाजी करतोय. षटकातील आपण पाहताय 3 चेंडू त्यानं फेकलेत. फिरकीचा आक्रमण, इथे बॅटची एज, आउट स्विंगिंग डिलिव्हरी, बॅटला स्पर्श झाल्यानंतर बाहेर निघतोय, सरळ विकेट किपरच्या हातात. फलंदाज माघारी परतत असताना लागलेला हा दुसरा धक्का साने टीमला. ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. 12 या आकड्यावरती लागलेला दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम सानेला. गोलंदाज संजोग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे पहा हलक्या हाताने टॅप केलंय, सिंगल साठी धावतायत. रिस्की सिंगल. चेंडू पकडत असताना थोडीशी घाई पाहायला मिळाली, हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत
सिंगल एका धावेच्या मदतीनं 13 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक आपण पाहतायत दुसरं. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये, मात्र फिल्डरला बीट करण्यात कामयाबी. सरळ चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. गॅप सिलेक्शन प्रॉपर, चौकार. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 16 धावा इथे आपल्याला बॅटिंग करत असताना साने टीमनं बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज पंकज आलाय. उंची चांगली, युवा यंगस्टर, वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित पंकज आलाय. तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे आणि ही जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल. सुरुवातीची 2 षटकं आपण पाहताय दोन्ही टीमसाठी थंड गरम राहिली. एका बाजूने धावफलकावरती 17 धावा पाहायला मिळत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूने खतरा असा की 2 टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झालेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल, प्रचंड वेग, चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळाला. जोफ्रा आर्चरची आठवण करून देणारी ही गोलंदाजी. फॉलोथ्रू मध्ये तुम्ही जर पंकजला पाहाल तर नक्कीच इथे चांगला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव. इथे पुढे सरसावत खेळलेला फटका, जबरदस्त टायमिंग, प्रॉपर टायमिंग केलंय. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. तेजसच्या बॅटमधनं हा तेजस्वी प्रहार, षटकार. दोन डॉट, त्यानंतर आक्रमक प्रहार, षटकार येतोय. कोंडी फोडण्याचं काम करतोय. धावफलक स्थिरावलेलं होतं, त्याला पुढे सरकवलंय ते 22 वरती. नेल्सन फिगर तुम्हाला पाहायला मिळते. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पंकजचा हा चेंडू इथे चांगला टाकलाय, अंदाज नव्हता. बॅट्समन रिव्ह्यू, हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. ऑनफिल्ड डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र फलंदाजानं हा रिव्ह्यू कॉल केलाय, चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर चेक करायचं आहे. आपण पाहताय स्ट्राईक वरती फलंदाज तेजस ज्या वेळेला चेंडू तेजसला क्रॉस करतोय त्यावेळेला नक्की चेंडूचा हाईट फॅक्टर काय होता हे पाहिलं जातं. अजिम हमदुल्ले सर आमच्यासोबत वॉर रूम मध्ये कंट्रोल केलं जाते tenniscricket.in च्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. अल्ल्यानी गावचे युवा नेतृत्व, अल्ल्यानी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, त्याचबरोबर युवा उद्योजक आणि अल्ल्यानी गावचं उभरतं नेतृत्व, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ज्यांच्या माध्यमातून घडवला जातोय. मान्यवर विनायकदादा सापळे यांचं शुभागमन झालेलं आहे आणि फटका चांगला विनायकदादांच्या स्वागतासाठी चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, सिक्सर.
29 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचं चाललेलं क्रिकेट मैदानावर आजूबाजूच्या गावातील 2 संघांच्या दरम्यान चाललेली बिग फाईट मॅच. अर्थातच साने विपक्ष पाली असा हा सामना. मैत्रीपूर्ण लढत. एकमेकांचे मैदानाबाहेरचे चांगले मित्र, मैदानावरती चांगलं द्वंद्व त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल. एकमेकांचा खेळ पूर्ण माहिती असेल, एकमेकांच्या उणिवा, एकमेकांचे प्लस पॉइंट सर्व माहिती असतील आणि 2 संघांच्या दरम्यान चाललेली ही मॅच. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. गोलंदाजीसाठी संजोग आलाय. 12 चेंडू आणि 57 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. तब्बल 87 धावांचं टार्गेट दिले. 12 चेंडू आणि संजोग आला आणि संजोगनं खऱ्या अर्थानं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. इथे व्यवस्थित बॅटवरती आला नाही. संजोग येतोय चेंडूच्या खाली. झेलची सुवर्ण संधी. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय आणि ही विकेट अर्जित केली आहे. महत्वाची. फलंदाज बाद. झाली आणि अगदी सुरुवातीलाच आपण पाहताय तर एका पाठोपाठ एक विकेट घेण्यात यशस्वी ठरले संजोग. या चेंडूवरती सुद्धा विकेट आली आहे आणि विजयाचा दरवाजा जवळजवळ ठोठावत असताना पाहायला मिळतोय. 87 धावांचं टार्गेट ठेवलं सुरुवातीला आणि साने संघाला बॅकफुट पंच देत आहेत. अचूक टप्प्यावरती चांगल्या टप्प्याची गोलंदाजी, जबरदस्त आक्रमक खेळ मैदानावरती पेश करत असताना लेफ्ट आर्म फिरकी. अनुभवी संजोग तरणे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं टाकलेला हा चेंडू हवेमध्ये आहे. झेलची सुवर्ण संधी. सोपा झेल ड्रॉप. अगदी सहज घेण्याचा प्रयत्न आणि हातामधनं ड्रॉप झाला. तेहतीस धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक 4थं चालू आहे आणि एक चेंडू नंतर जर आपण पाहिलं तर हा विजय दूर जात असताना साने संघापासून इथे 2 धावा कंप्लीट करतायत. मात्र तुम्हाला मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही आठवण करून देऊ, लीग स्टेजेस मध्ये ज्या वेळेला खेळता त्यावेळेला तुमचा विजय जितका कमी फरकानं पराभव होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. लीग स्टेजमध्ये जर आपण समान सामने जिंकलो तर नेट रन रेट हा खूप मोठा फॅक्टर काम करत असतो. याची काळजी आपण सुरुवातीच्या मॅचेस मध्ये घेणं फार गरजेचं आहे. इथे फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग केलंय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. विनायकदादा सापळे आपण पाहताय आयोजकांवरती आणि शेंद्रू प्रीमियर लीग वरती नितांत प्रेम सातत्यानं त्यांचं राहिलंय. ज्या ज्या वेळेला आमंत्रण दिलं जातं त्या वेळेला प्रत्येक वेळेला त्यांचं निमंत्रण स्वीकारून आपण मंचावरती येत असता. भरपूर मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी मिळालंय. त्याचबरोबर विनायकदादा सापळे यांच्या मालकीचा 6 स्टार आल्याने हा संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय सुद्धा झालेला आहे. त्यामुळे रविवारच्या दिवशी सुद्धा विनायकदादा मंचावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील त्यांच्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी. त्याचबरोबर मंचावरती आल्यानीचे ज्येष्ठ समाजसेवक, आम्ही आल्यानीकर चषकाचे दमदार आयोजक दिलीप मोरे सर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. सामना आपण पाहताय साने विपक्ष पाली या 2 संघांच्या दरम्यान. षटक क्रमांक 4. त्याचबरोबर किसन काका तरणे पाली संघासाठी सपोर्ट करण्यासाठी नेहमीच असतात. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. मंचावरती
मान्यवरांची मांदियाळी सातत्याने इथं पाहायला मिळते. या सर्व लाडक्या मान्यवरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्कोरबोर्ड वरती आपण पाहू शकता 41 धावा, 87 धावांचा मोठा पाठलाग या ठिकाणी करायचा होता. इथे सिंगल कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, पूर्ण होईल का? आणि 41 जय महाराष्ट्र गोकुळगाव या टीमनं नाणेफेक जिंकलेली आहे आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. आपण तयार राहायचंय. इथे झेलचा हा निश्चितच प्रयत्न केला जातोय, मात्र झेल ड्रॉप. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आम्ही एक गोष्ट जरूर मिस केली. जितू सर, आपली आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. कालचा दिवस अतिशय महत्वाचा इथे होता. 4 धावा पळून पूर्ण केल्या. जितू सरांसाठी कालचा दिवस अतिशय महत्वाचा होता. काल रात्री तो आपण सेलिब्रेट सुद्धा केला. माणसाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस म्हणजे वाढदिवस असतो आणि या परिसराच्या क्रिकेटसाठी आणि संपूर्ण परिसराच्या समाजसेवेसाठी सातत्यानं अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व, शेंद्रून प्रीमियर लीगचे आधारस्तंभ तथा दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस मिस्टर जेंटलमॅन जितू पाटोळे सर यांचा काल वाढदिवस होता आणि त्यांना वाढदिवसाच्या दिलीप मोरे सर, त्याचबरोबर आम्ही आल्यानीकरणाच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीनं वाढदिवसाच्या पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्यासाठी प्रत्येक दिवस आणि तुमच्यासाठी प्रत्येक दिवस वाढदिवसा इतकाच आनंददायी जाओ. आपणास आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. त्याचबरोबर मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. विनायकदादा सापळे या परिसराचं तरुण तडफदार सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि प्रत्येक आघाडीवरती ज्यांचं मोलाचं सहकार्य, मोलाचं काम या संपूर्ण परिसरासाठी राहिलंय. आल्यानी गावची आणबान शान युवा नेतृत्व विनायकदादा सापळे यांचा उद्या वाढदिवस आहे. नक्कीच उद्या सुद्धा आपण त्यांना शुभेच्छा देऊयाच, मात्र इन ऍडव्हान्स विनायकदादा वाढदिवसाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपली सर्व स्वप्न, सर्व इच्छा, आकांक्षा अगदी मनोभावे पूर्ण होऊ देत अशा शुभेच्छा आम्ही शेंद्रून प्रीमियर लीग आणि रामदादा पाटोळे त्याचबरोबर SPL कमिटीच्या वतीनं आम्ही तुम्हाला देत आहोत. उद्या नक्की आपण या ठिकाणी आपण जोरदार बर्थडे आपण सेलिब्रेट करूयात. इथे चांगला खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, पकडतोय, फेकतोय. मात्र हा सामना जवळजवळ खिशात टाकण्याचं काम करतायत टीम ओम साई आवाज पाली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी साई गर्जना या ठिकाणी केली आहे. सामना जिंकलाय तो आवाज पाली या टीमनं आणि कडक आवाज क्वालिफायरच्या दृष्टिकोनातून त्यांनी दिला आहे. वेल प्लेड बॉईज आणि साने संघाचं सुद्धा मनापासून कौतुक आपण करूयात. यश तरणे यानं शेवटचा जो षटकार मारला त्या षटकारासाठी तरणे काकांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी डिक्लेअर करूयात.